नमस्कार, मी सत्यजित कराड. जनवार्ता बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही घडामोडी. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांकडून प्रचारात बेकायदा जास्त रिक्षा वापरण्यात येत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात 1100हून अधिक उमेदवार असतानाही प्रचारासाठी केवळ 500 रिक्षांना परवानगी घेण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र त्याहून अधिक रिक्षांचा वापर होत आहे. एका उमेदवाराने एक रिक्षा वापरली तरी 1100हून अधिक रिक्षांना परवानगी घेणे अपेक्षित होते. अशा वाहनांवर देखरेख करण्यासाठी आयोगाने निरीक्षक पथकांची नियुक्ती करूनही वाहनांचा बेकायदा वापर होत असल्याचे दिसते. निवडणुकीदरम्यान वाहनांचा वापर करण्यास आयोगाकडून मर्यादा घालण्यात आली आहे. त्यातही वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नोंदणी करून आरटीओची परवानगी घेणे आवश्यक आहे. आरटीओ कार्यालयाकडून आजपर्यंत विविध प्रकारच्या 810 वाहनांसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यात 510 रिक्षांचा समावेश असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाने दिली आहे. प्रचारात विनापरवाना वाहनांचा वापर होतो का यावर देखरेख करण्यासाठी आयोगाकडून 4 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात आरटीओ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाकडून अद्याप विनापरवाना वाहनांचा वापर होत असल्याबद्दल एकावरही कार्यवाही केली नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनांची पायमल्ली करून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बेकायदेशीरपणे अवैध ठरविल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजकुमार परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केला. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पिंपळेगुरव प्रभाग क्रमांक 29 क या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली करून निवडणूक अधिकारी यांनी बेकायदेशीरपणे अवैध ठरविण्यात आला आहे. उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र नोटरीपुढे करणे बंधनकारक नसतानाही ते जाणीवपूर्वक स्वीकारण्यात आले नाही. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी यांना न्यायालयात खेचणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजकुमार परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत परदेशी यांचे वकील ॲडव्होकेट सतीश कांबिये यांनी या प्रकरणातील कायदेशीर बाबींची माहिती दिली. प्रतिज्ञापत्रात असलेल्या त्रुटींबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने संबंधित उमेदवाराला नोटीस देणे आवश्यक आहे. तसेच त्रुटींची पूर्तता छाननी सुरू होण्यापूर्वी करण्याची मुभा देणारे निर्देशन सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याची पायमल्ली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली असल्याचे कांबे यांनी निदर्शनास आणून दिले. सदरचे दस्तऐवज साध्या कागदावर तयार करून आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्यासमोर दृढकथन करून सादर करण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव वागळे यांनी 8 जानेवारी 2017 काढलेल्या आदेशात स्पष्ट नमूद केलेले आहे. सक्षम प्राधिकारी कोण याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आदेशात अथवा नंतर राज्य निवडणूक आयोग अथवा पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी केलेली नाही. तरी देखील उमेदवारी अर्ज सादर करण्याबाबत कागदपत्रांच्या तपासणी सूचीमध्ये अनुक्रमांक 2 मध्ये शपथपत्र नोटराईज केले आहे का, हा मुद्दा टाकण्यात आला आहे. परदेशी यांच्या अर्जासोबत त्या रकान्यापुढे नाही असा शेरा मारून शपथपत्र जोडलेच नाही असे हस्ताक्षरात नमूद केलेले आहे. नोटरीपुढे केलेले प्रतिज्ञापत्रच स्वीकारण्याची भूमिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेणे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा ॲडव्होकेट कांबिये यांनी केला आहे. निवडणूक अधिकारीला मी संपूर्ण दिलं होतं. मग निवडणूक अधिकारी जो आहे ना, माझी जो भाषा बरोबर होत नाही, अरे भाषा करतोय जसं मी कैदी काहीतरी आहे करून. आणि दुसरं कसं माहिती आहे का, हे जो झालेलं आहे ना, हे कुणाच्या दबावाखाली झालेलं आहे बस. आणि मला न्याय मिळाला पाहिजे. अगर मला न्याय नाही तर मी कोर्टामध्ये जाणार आहे. तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो बाद केलेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्या संदर्भामध्ये जे काही सुप्रीम कोर्टाचे जे काही आदेश, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश होते ते त्यांनी कुठल्या स्वरूपाचे पाळलेले नाहीत असं स्पष्टपणे दिसतंय. त्यांनी कुठल्याही स्वरूपाची नोटीस राजकुमार परदेशी यांना इश्यू केलेली नाही आहे आणि ती नोटीस इश्यू न करतानाच त्यांचा जो फॉर्म बाद केलेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या संदर्भामध्ये हा जो विषय आहे, हा विषय ज्या लोकांचे फॉर्म बाद झालेले आहेत त्यांना एक नवीन दालन खुलं करणारा आहे आणि त्यांनी या संदर्भामध्ये योग्य त्या सक्षम न्यायालयाकडे आपला स्वतःचा मार्ग अवलंबावा असं या माध्यमातून आम्हाला सांगावंसं वाटतं. भाजप आणि शिवसेना एकमेकांवर टीकास्त्र सोडतात आणि सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसतात अशी खोचक टीका शरद पवारांनी केली. भाजप शिवसेना पक्ष सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसतात, पण शिवसेनेचे उद्धव ठाकरे भाजपला गुंडांचा पक्ष तर मुख्यमंत्री शिवसेना हा खंडणीखोरांचा पक्ष आहे असे म्हणतात. दोघे एकत्र बसत असल्यामुळे दोघांनाच एकमेकांचे व्यवहार माहीत आहेत अशी खोचक टीका शरद पवारांनी केली.
पुण्याचा कारभार योग्य लोकांच्या हाती द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 1, 2, 3 व 4 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ येरवाडा येथील गेनबा मोझे प्रशालेच्या मैदानावर पवार यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सभेस खासदार वंदना चव्हाण, आमदार जयदेवराव गायकवाड, माजी आमदार बापूसाहेब पठारे, कमल डोले पाटील, प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार सुनील टिंगरे, सौ उज्ज्वला नानासाहेब नलावडे, सुनील गोगावले, शिवानी माने, प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार रमेश आढाव, सुरेखा खांदवे, उषा कळमकर, 4 चे उमेदवार महेंद्र पठारे, संजीला पठारे, सुमन पठारे, भैयासाहेब जाधव यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत शरद पवार यांनी शिवसेना भाजप सरकारबरोबर केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून टीका केली. गेल्या 10 वर्षाच्या पुण्याच्या माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, शिक्षण या क्षेत्रात झपाट्याने विकास झाला. भाजप सेनेच्या सरकारमुळे 2 वर्षात राज्याची अधोगती झाली. हे दोन्ही पक्ष आता एकमेकांमध्ये भांडत आहेत. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये गुंडांची लाईन लागली आहे. या गुंडांचे स्वागत स्वतः गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री करत आहेत. भाजपमध्ये जे लोक गेले त्यांचे क्वालिफिकेशन खुनाचे, खंडणीचे, मारामारी, लुटमारीचे गुन्हे आहेत. त्यांचे स्वागत स्वतः साक्षात देवेंद्र करत आहेत. त्यात ते फडणवीस म्हणजे पुणेकरांच्या परिचय असलेले घाशीराम कोतवाल, फेम नाना फडणवीस अशी खोचक टीका देखील पवारांनी केली. राज्याच्या विकासाच्या संबंधी बोलत नाही. मुख्यमंत्री येतात आणि सांगतात जाहीरपणानं की आमचे जोडीदार सेनावाले हा पक्ष काय म्हणून विचारलं तर म्हणतात खंडणी बहादुरांचा हा पक्ष. मुख्यमंत्री आपल्या जोडीदाराला खंडणी बहादुरांचा पक्ष म्हणून सांगतात. उद्धव ठाकरेंना विचारतात की तुमचं काय म्हणणं आहे, कुणाचा हा पक्ष म्हणून तुम्ही सांगा तुमचे जोडीदार. त्याबद्दल सगळ्या गुन्हेगारांचा हा सगळा पक्ष. आणि मग सांगितलं मला असं महापौरांनी करून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गुन्हेगारांची भरती करण्याच्या संबंधित ऐतिहासिक काम या ज्ञानाच्या संदर्भात सगळ्या गुन्हेमध्ये माहीत असलेल्या पुणे शहरामध्ये करण्याचं ऐतिहासिक धोरण हे देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी राबवलं आणि ते सगळे गुन्हेगार जे कोणी असतील त्या सगळ्यांना पावन करण्याच्या संबंधीची भूमिका. मी आज सकाळी येत असताना एका पोलीस अधिकाऱ्याची भेट झाली आणि मला त्यांनी सांगितलं तुमच्या सभा कुठं कुठं माहिती घेतली. मी त्यांना सहज विचारलं कुठे तुमच्या इथे जाणार कसे उमेदवार आहेत, आमचे कसे पंचायत इतरांचे कसे विषय निघाला तुमच्या पण. त्यांनी सांगितलं की तिथं ठीक आहे, परिस्थिती ठीक आहे, तुमचं चॅनल चांगले आहेत, तुमची दोन्ही चॅनल चांगले आहेत, लोकांनी काम केलेलं त्यामुळे काही चिंता नाही. म्हणजे दुसऱ्या बाजूच्या उमेदवार त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. कारण भाजपने अशा लोकांना त्या ठिकाणी संधी दिली की सगळ्या लोकांना कळलं की यांचं चारित्र्य काय. म्हणजे झालं का काही एक मटका किंग सुद्धा इथं उभा केलेला आहे. माहिती मटका किंग उभा केलं केलंय का ते म्हणजे 2 पिढ्या मटका किंग होता. त्याची वडिली म्हणजे हात धंदा करत होते, हातही जाऊन आले आणि हा त्यांचाही धंदा हा उत्तम होता. त्यामुळे त्याच्या वाचून काही 2 पैसे हातात आले असतील तर ते वाटण्याच्या संबंधीची ती कामगिरी करतील. यापेक्षा दुसरं काही या ठिकाणी तुम्हाला पर्याय चिंता करण्यासारखं उमेदवार नाही. आणि मटका किंगला मी त्यांना सांगितलं मटका किंगच्या संबंधीची आडमच्या भागाची चिंता मला मुळीच नाही. आणि त्याचं महत्वाचं काय एस.एन. जोशींच्या विचाराचे संस्कार होते. या ठिकाणी रामभाऊ तुकाळ यांच्या विचाराचे संस्कार या ठिकाणी, अण्णासाहेब मगरांच्या विचाराचे संस्कार या ठिकाणी होते. आणि म्हणजे या सगळ्या परिसराची नेतृत्वाची जी परंपरा आहे ती स्वच्छ आणि कर्तृत्व संपन्न अशा व्यक्तींचं नेतृत्व या भागामध्ये लागलं आणि त्या नेतृत्वाचे गुण पुढची पिढी सुद्धा विसरत नाही. त्यामुळे मटका की उभं राहावं नाही तर हातवरतीवाला उभं राहावं. हडपसंद्रे त्याला धडा शिकवल्याचं राहणार नाही. आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीमध्ये पुण्याचा चेहरा, पुण्याचं नेतृत्व, पुण्याचा लौकिक हा स्वच्छ विकासाला प्रोत्साहन करणारा आणि देशातली महत्वाची नवी वेगवेगळ्या क्षमता उडवणती त्याला पोषक असं काम करणाऱ्या लोकांना आपण संधी दिली पाहिजे. आणि हे काम गेले 10 वर्ष तुम्ही राष्ट्रवादीच्या हातामध्ये सत्ता दिल्याच्या नंतर कशा पद्धतीने केलं जातं
हा इतिहास तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच पद्धतीचा पाठिंबा हा तुम्ही सगळ्यांनी दिला. मुख्यमंत्री इथे येऊन गेले म्हणून कळलं. हल्ली मुख्यमंत्री जिल्हा पंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका याच्यामध्ये खूप फिरतात. चांगली गोष्ट. तरुण म्हणून जाऊन ठिकठिकाणी सांगतात. त्याच्यापूर्वी सांगायचे विरोधी पक्षाचे नेते असताना तिथंच ठेकाळला. चुकीच्या प्रवृत्तीला आम्ही कधी जवळ करणार नाही आणि विकासाच्या संबंधीची भूमिका ही आमची कायम राहणार आहे. ही भूमिका सातत्याने त्या ठिकाणी मांडत राहिली आणि हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर आज पुणे काय, अन्य ठिकाणी काय, त्या भागाचे लोकांना पूर्ण प्रमाणात परिचित असलेले, खूप परिचित असलेले धंदेवाई, गुन्हेगार या सगळ्यांच्या समोर ते जाऊन बसतात आणि त्याला पावन करण्याच्या संबंधीची भूमिका केली. भाजप हा इतरांच्या पेक्षा वेगळा पक्ष हे सातत्याने सांगितले. आम्ही म्हणायचं काही वेगळं काही करत नाही. काय आहे आमच्या आता लक्षात आलं. इतरांच्या पेक्षा वेगळा पक्ष हा असा आहे की हा पक्ष त्या भागातले नोंद गुन्हेगार आहेत त्या सगळ्यांना पावन करण्याच्या संबंधीची भूमिका देतात. आपला प्रभाग आपला नेता यामध्ये आज पाहूयात प्रभाग क्रमांक 6 येरवडा येथील एमआयएमच्या अधिकृत उमेदवार सायरा हनीफ शेख यांची मुलाखत. आपला प्रभाग आपला नेतामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता आपण भेटणार आहोत प्रभाग क्रमांक 6 येरवडामधील एमआयएमच्या अधिकृत उमेदवार सायरा हनीफ शेख यांना. मॅम, काय सांगाल, तुम्ही राजकारणामध्ये कशा उतरला? पहले तो अस्सलाम वालेकुम, नमस्ते. एमआईएम पार्टी से हम खड़े हैं उम्मीदवार और भाग क्रमांक 6 है अपना. हनीफ शेख ये हमारे हस्बैंड है और वो 2007 में लक्ष्मी नगर से जीत कर आए थे. हमारे जो पहले हमारे डैडी थे, हमारे ससुरे थे, यानी हमारा पूरे परिवार पहले से समाज सेवा करता था और उसके बाद समाज सेवा करते करते हमारे हस्बैंड सबके साथ काम करते करते फिर लोगों ने कहा कि आप खुद रुक जाओ इलेक्शन के लिए. तो वो 2007 में रुके और वो जीत कर भी आए. तो अभी ये तो उनके साथ हम भी काम 15 साल से मैं साथ में काम कर करके मुझे भी समाज सेवा का मौका मिला है. तो मैं कोशिश करती हूँ कि मैं भी समाज सेवा करूँ. तो लोगों ने कहा कि आप भाभी आप भी बैठ जाओ, अभी महिला वार्ड है. तो इसलिए फिर हमने सोचा कि ठीक है, सबने हमको रिक्वेस्ट की कि भाभी आप भी कर सकते हो, इसलिए हमने आगे बढ़े. आपले पती हनीफ शेख यांना तिकीट नाही मिळालं राष्ट्रवादीकडून, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हमारे पति पहले से राष्ट्रवादी कांग्रेस में ही, हमने जब से देखे उनको सिर्फ राष्ट्रवादी कांग्रेस से ही उन्होंने संपर्क रखा था और बहुत सारे ऑफर्स आते थे कि हनीफ भाई आप दूसरी पार्टी में आओ, हमारी पार्टी में आओ, लेकिन उन्होंने कभी धोखाधड़ी नहीं की अपने पार्टी से, राष्ट्रवादी से. लेकिन इस बार ऐसा हुआ कि उन्होंने 2 बार हो गया राष्ट्रवादी कांग्रेस ने उनको हमेशा धोखा दिया, लेकिन वो चाहते थे कि नहीं मैं छोड़ूं नहीं. लेकिन इस बार भी ऐसा ही हमारे साथ हुआ. इसलिए हमने घर में बोल दिए कि अभी ये पार्टी को हम कभी ज्वाइन नहीं करेंगे. सुरुवातीपासून तुम्हाला समाजकारणाची आवड होती राजकारणापेक्षा, मग तुम्ही अचानक असं राजकारणाकडे, सुरुवातीपासून तुम्ही अशी समाजकार्याची कोणकोणती कामे केलेली आहेत? पति बाहर रहते थे, लेकिन घर में का जो भी है काम महिला आती थी. सिर्फ हनीफ भाई नहीं है तो मुझे ही सब हैंडल करना पड़ता था. जैसा घर कुछ भी प्रॉब्लम है महिलाओं के, और महिला के पास एकदम फ्रीली बात करती है. कुछ भी शादी की कुछ ज़रूरत है या तो उनको काम चाहिए कुछ, या तो उनके बच्चे को काम लगाना है, भाभी प्लीज़ आप बोलो, तो मैं भाई तक ये बात पहुंचाती थी, यानी हमारे पति तक. और मेरे पति जो भी मैं उन तक बात पहुंचाती थी, वो हर काम उनका जो भी आते थे उनका काम करते थे. तो इस वजह से मैं थोड़ी जॉइंट थी. तो मुझे वो 15 साल से वो आदत हो गई थी कि लोगों का जो भी काम है दरवाजे पे आते थे, बात करो, अंदर बिठाओ, और जो भी काम है उनके हम पूरे करते थे.
येरोडा हा शक्यतो 60% हा आता स्लम एरिया आहे, तर या एरियासाठी तुम्ही पुढचा तुमचा हे काय ठेवाल? अभी स्लम एरिया है, हम खुद भी मीडियम क्लास है, तो हम उनकी जो भी गरीबी है, जो भी दुख दर्द है महिलाओं के, हम जानते हैं कि एक एक घर में बहुत सारे प्रॉब्लम्स रहते हैं। हर चीज़ का, जैसे पति को काम नहीं है तो लेडीज़ को बाहर निकलना पड़ता है, और वो लेडीज़ लोग घर भी देखते हैं, बाहर भी देखते हैं। उनके बच्चों को काम नहीं है, हालांकि वो पढ़े लिखे हैं लेकिन काम नहीं मिलता, और उन लोगों को बाहर निकलना पड़ता। वो लेडीज़ लोग के लिए हम हमेशा मेरे दिल में है कि मैं कुछ तो करूं कि वो लेडीज़ बाहर नहीं जाए काम के लिए, घर में कुछ उद्योग मिले। आपल्याला सुरुवातीपासून समाजकार्याची आवड होती, तर समाजकार्यांमध्ये तुम्ही विकास कामं काय काय केलेली? 2007 से हमने ड्रेनेज लाइन और घर बांधने का जो प्रोजेक्ट था हमारे पास, 800 घर बनाए हमारे पति ने। और उसके बाद नल का काम है, जो पानी बहुत कम आता था उस टाइम, लेकिन हमारे पति की वजह से जो भी लाइन्स आए, बहुत सारे नल के पाइप्स उन्होंने लोगों के घरों तक पहुंचाए। प्लस स्कूल, चार इमारत स्कूल बनाई और नर्सरी बनाई, और कब्रस्तान बनाया, सिर्फ अपने लिए नहीं, मुस्लिम लोगों के लिए नहीं, अदर कास्ट के लिए भी उन्होंने कब्रस्तान बनाए। और प्लस बहुत सारे ऐसे काम है, शादी है, किसी गरीब की शादी है, और कुछ मदद है, हॉस्पिटल की मदद है। उन्होंने बहुत सारे बिल, लोगों को एक लाख रुपए बिल आता था, लेकिन उन्होंने जो भी उनके कागज पत्तर, जो भी बिल है वो कम किया। मेरे पति ने कोशिश करते थे कि वो जो गरीब लोग हैं उनको 1 रुपया भी नहीं लगे। जो भी महापालिका का ये रहता था, बजट रहता था, उसके अंदर उन्होंने जितने काम है, सड़क के हो, अंडरग्राउंड लाइट हो, वो सब उन्होंने काम किए। और ब्रिज है, बाबा साहेब अम्बेडकर, वो चीज़ उन्होंने पुल वो बनाए। और बहुत सारे काम है जो हमारे पति बोलते नहीं, लेकिन वो सब उन्होंने काम करके दिखाए। सिर्फ इतना है कि वो बोलते नहीं और काम करते हैं। मुस्लिम समाजामध्ये शक्यतो स्त्रिया काम करण्यासाठी बाहेर पडत नाही, तर त्यांच्यासाठी घरगुती उपाय म्हणून तुम्ही काय सांगा? हमारे मुस्लिम तो नहीं जास्ती बाहर पड़ते, लेकिन अदर कास्ट के भी जो गरीब घर के लोग हैं वो भी बाहर नहीं पड़ते, क्योंकि वो भी कोशिश करते कि हम घर में कुछ काम करें, लेकिन मजबूर हो जाते कि घर में ऐसी हालत हो जाती कि बाहर उनको निकलना बहुत ज़रूरी है। तो इसलिए हम कोशिश करेंगे ऐसे लोगों के लिए, हमारे कास्ट के नहीं, प्लस हमको अदर कास्ट के भी लोग चाहिए, क्योंकि हम सब समाज एक है, हम सबको लेकर चलते पहले से हमारे पति। तो हम कोशिश करेंगे कि हर समाज के लोगों के लिए कुछ घर बैठे उद्योग हो, जैसा घर में कुछ भी काम रहे तो वो बाहर नहीं जाए, अपना घर भी संभाले, अपने बच्चे भी संभाले। आता तुमचा येरोडा हा 60% झोपडपट्टी एरिया आहे, तर इथल्या लहान लहान मुलांना बाहेर पडून काम करावं लागतं, त्यांचे स्कूल्स बंद होतात दिवसाचे, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय कराल? जो बच्चे दिन भर काम करते और उनको भी चाहत होती, हर एक को चाहत होती कि हम भी पढ़े, हम कुछ करें, तो उनके लिए हम कोशिश कर रहे हैं, हमारा काम भी चालू है कि हम रात के टाइम वो बच्चों के लिए नाइट स्कूल स्टार्ट करें, प्लस लाइब्रेरी रखें, क्योंकि पढ़ने के लिए भी जगह नहीं होती बच्चों को, क्योंकि हमारे अभी ऐसा माहौल हो गया है कि ड्रिंक करके लोग आते हैं घर में और सोने तक की जगह नहीं रहती है, और बच्चों को पढ़ने के लिए कहाँ बैठेंगे। इसलिए हम कोशिश करेंगे कि उनके लिए एक लाइब्रेरी हो, उनके परिसर में जो नज़दीक हो, और वो रात के टाइम पढ़ाई कर सके। या प्रभागातून आता तुम्ही MIM कडून उभे आहात, तर तुमचं विजन काय असणार आहे? MIM पार्टी से तो जो भी पार्टी जो भी हम अभी पार्टी में हैं, हमारा इतना ही उद्देश्य है, समाज सेवा हम पहले से करते आए, अभी भी करेंगे। निवडणुका जवळ आल्या, अधिकृत उमेदवार जाहीर झाले, प्रचाराचे नारळ फुटले, पण तुमच्या प्रश्नांचं काय? अस्वच्छता, कचरा, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे, PMPLचा अनागोंदी कारभार, मेट्रोची स्वप्न, स्मार्ट सिटी, नदी पात्रातील कचरा, बेरोजगारी
आरोग्याचा प्रश्न, पाणी टंचाई, भ्रष्टाचार भार, झोपडपट्ट्यांचं करायचं काय? कोण देणार उत्तरं? तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, तुमच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी काय असतील उमेदवारांची धोरणे? प्रश्न तुमचे, उत्तरे उमेदवारांची. जनतेशी वार्ता करण्यासाठी घेऊन आलो आहोत जनता दरबार जनवार्ता न्यूज पुणे. याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रासोबत. नमस्कार.